बीचवरून आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता चाललं आहे म्युझियम साईडला. म्युझियमला गुजरातीमध्ये बोलतात सैफी विला. आणि आता आम्ही थांबलो आहे प्रार्थना मंदिरजवळ. तर फायनली आम्ही आत्ता पोहोचलेलो आहे राष्ट्रीय नमक सत्याग्रह स्मारक दांडी येथे. हे 2019मध्ये बांधून झालेलं आणि नरेंद्र मोदींनी इनॉग्रेट केलेलं. तर आता आम्ही पुढे चाललो आहे परिचय कक्षामध्ये. पहिले आम्ही इथे एंट्रो घेणार सगळं आणि मग नंतर पूर्ण आम्ही स्मारक फिरू. स्मारक खूप मोठं आहे, मध्ये लेकसारखं पण त्यांनी केलेलं आहे इथे. दांडी कूच करतात आता. तर सत्याग्रह कसं चालू झालं हे पूर्ण जर्नी त्यांनी इथे कोरून ठेवलेली आहे दगडांमध्ये. बघता तुम्ही, हे पूर्ण दगडांमध्ये कोरलेलं आहे. इथून सुरुवात होते आणि समोरच खूप सारे आहेत. जर तुम्हाला इथे हिस्ट्री वाचायची असेल तर तुम्ही हे पॉज करून बघू शकता. आम्ही खूप लवकर आलो त्यामुळे इथे क्लिनिंग वगैरे चालू आहे सगळं. किती सोलार पॅनल लावलेत तुम्ही बघा. आणि हे सगळं ऑपरेट आय थिंक सोलार पॅनलवरच होतं. आणि हे जे मध्ये मध्ये दिसतंय ते लेझर शो आहे. लेझर शो असतो संध्याकाळी. इथे लेझर शो बघायला यायला पाहिजे आपण. समोर गांधीजी, आपल्याला जायचं आहे तिथे. हे हिस्ट्री त्यांनी खूप सारे आहेत. हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं नाही दाखवू शकत, व्हिडिओची लेंथ खूप होईल. तर मी मोजकेच तुम्हाला थोडे थोडे दाखवलेले आहेत. तर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तर 1930मध्ये ही ऐतिहासिक दांडी कूच महात्मा गांधींनी सुरू केलेली. त्यात 80 व्यक्तींची सूची आहे. तर इथे त्यांनी 80 व्यक्ती दाखवलेले आहेत त्यांचा स्टॅच्यू बनवून. असं वाटतं रिअलच आहेत ना. इथे त्यांचे नाव पण मेन्शन केले.
आम्ही पोहोचलेलो आहे गांधीजींच्या स्मारकाजवळ. खूप भव्य असा स्टॅच्यू आहे हा. आणि समोर हा लेक. लेझर शो खूप मस्त वाटत असेल इथे. सोलार पॅनल्स जवळून बघा कसे असतात. तर स्मारक बघून आम्ही पडलेलो आहे आता बाहेर. आता चाललो आहे घरी. तर तुम्ही जर गुजरातला येत असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. खूप मस्त प्लेस आहे. हायवेपासून 15 किलोमीटर आतमध्ये आहे. अर्धा तास लागेल तुम्हाला. आपला जो मेन हायवे आहे मुंबई गुजरात. खूप शांत प्लेस आहे आणि जास्त गर्दी नसते कारण खूप डेंजर ऊन लागतं आत्ता. आत्ता वाजले 10 आणि तरी पण खूप एकदम कडक ऊन आहे. आता समोर जर आम्हाला जाऊन दिलं तर आम्ही हे दाखवू तुम्हाला. तर हे आहे सैफी विला. आतमध्ये आम्हाला जाऊन दिलं पाहिजे. इथे गांधीजी राहिलेले आणि सगळे राहिलेले आहेत. तर आम्ही आलेलो आता सैफी विलामध्ये. तर इथे गांधीजी राहिलेले जेव्हा दांडी मार्च चाललेला तेव्हा. चला बघूया आतमध्ये काय आहे. तेव्हाच्या काळात असा सैफी विला होता. जे स्मारक जे बनवलेलं आहे ते ह्या एरियामध्ये असं. आणि पहिले फक्त आपण जे आता बिल्डिंगमध्ये आहे ते सैफी विलामध्ये आहे तेवढंच होतं. इथे पूर्ण त्यांनी हिस्ट्री लावलेली आहे आणि कंप्लीट दांडी मार्च कसं झालेलं ते त्यांनी इथून दाखवलं पूर्ण. साबरमती आश्रमपासून चालू केलेलं त्यांनी आणि ते दांडीपर्यंत. हे मधले सगळे त्यांचे गाव आहेत. दांडी इज माय हरिद्वार. गुजरात टुरिझम. हे बघा गांधीजींची 3 माकडं. ना कुछ सुनो, ना कुछ बोलो, ना कुछ देखो. चलो बाय बाय, मिलते हैं.